सभापती महोदया आपले आभार व्यक्त करतो आणि एका गोष्टीचा उल्लेख करावाच लागेल कारण आपल्याकडे हे प्रस्ताव पुढे पुढे जातात. आज तारीख 16 आहे. जवळजवळ त्याच्या अगोदरपासूनचा 3-4 वेळा हा प्रस्ताव पुढे पुढे गेला आणि ऑनलेग असताना सुद्धा तो होऊ शकला नाही. पण आज त्याला मुहूर्त मिळालं असं आपण हो नाही ते आहेच. नाही मी डिस्टर्ब होणारच नाही. या प्रस्तावाच्या माध्यमातून एकंदरीत राज्यातली जी परिस्थिती आहे त्या बाबतीमध्ये मग इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेलं युद्ध, या युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्यात अत्यावश्यक सेवेची झालेली आजची परिस्थिती, मग ते वाणिज्य गॅस असेल किंवा घरगुती गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, याच्यामुळे होणारा जो काय परिणाम झालेला आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालावर जो परिणाम झालेला आहे, कंटेनरच्या कंटेनर पडून राहिलेत आणि पेरिशेबल असून त्याची काय वाट लागलेली आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. आणि त्याबरोबर इतरही काही विषयांवर, विशेषतः कामगार संहिता, कामगार 4 कोड जे आहेत त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा ह्या अनेक विषयांवर हा प्रस्ताव या ठिकाणी सभापती महोदया आहे आणि त्याच्यावर मी माझे विचार मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. सभापती महोदया, आपल्या सगळ्यांना ही गोष्ट मुद्दाम लक्षात आणून देऊ इच्छितो. आखाती युद्ध जे अचानक सुरू झालं का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. त्याच्या अगोदरच्या सगळ्या घटना ज्या आहेत ह्या दर्शवत होत्या की काही ना काहीतरी इथे कॉन्फ्लिक्ट होणार. सगळ्यात महत्वाचं की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी इस्रायलला गेले आणि त्याच्यानंतर 2 दिवसामध्ये आपल्या समोर जे चित्र आलं, जगासमोर जे चित्र आलं ते युद्धाचं चित्र आलं. आणि आज 16 ते 17 दिवस झाले या गोष्टीला. आज जी परिस्थिती देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, सर्व याच्यामध्ये, शहरांमध्ये इतकी गॅसच्या बाबतीमध्ये आणि पेट्रोलच्या बाबतीमध्ये इतकी भयानक आहे, म्हणजे अगदी 1.5-2 मैल रांगा लागलेल्या आहेत आणि पेट्रोल वेळेवर मिळत नाही. गॅसच्या बाबतीमध्ये इथे आदरणीय भुजबळ साहेबांनी त्याचा खुलासा करताना काही गोष्टी सांगितल्या, ते खरं आहेत. ते काही विरोधीसाठी काही वेगळा आहे आणि तुमच्यासाठी वेगळा असा विषय नाही. पण त्याच्यात ना 2 गोष्टी ज्या सातत्याने समोर आलेल्या आहेत त्या अशा, आज या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा उचलून गॅसच्या किमतीमध्ये आपण 100 रुपये वाढवले. या परिस्थितीचा 100च्या पुढे मी राऊंड फिगर सांगतोय, या परिस्थितीचा गैरवापर करून पेट्रोलच्या किमतीमध्ये जवळजवळ 80 ते 90 रुपये वाढवले. आता मला एक सांगा, इकडे आमच्या लाडक्या बहिणीचं बोलायचं आणि लाडक्या बहिणीच त्रासात आहेत ना हो. आज आपल्याकडे परिस्थिती अशी आहे, आमचं ठीक आहे, आम्ही आपल्या इकडनं जातो आणि जाऊन सांगतो की जेवायला वाढा. कुठून वाढणार त्या? आज त्यांची परिस्थिती अशी आहे की त्या गॅसच्या बाबतीमध्ये इतकं त्या वाईट, आज शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा इतकं वाईट पद्धतीने त्याचा तुटवडा भासतोय. हा तुटवडा भासतोय, ही परिस्थिती असताना साठेबाज मजा करतात आहेत. आमचा आक्षेप त्या ठिकाणी आहे सभापती महोदया. आपण साधा कानोसा घ्या, लाडक्या बहिणींकडनं कानोसा घ्या, त्या ठिकाणी असं बोललं जातंय किंवा असं होतंय, त्याच्या ठराविक किमती ठरलेल्या आहेत. जास्त पैसे दिले की गॅसचा सिलेंडर मिळतंय. पेट्रोलच्या बाबतीमध्ये असं सांगता येत नाही कारण लाईनी लागलेल्या, पण पैसे वाढलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. आता ही आपत्ती अचानक आली का? तर नाही. मग आमच्या देशाने ह्या सगळ्या गोष्टी याच्यापूर्वी झालं होतं, आखाती युद्ध याच्यापूर्वी झालं होतं, त्यावेळेला काळजी घेतली होती जेणेकरून साठेबाज, मला अजूनपर्यंत तरी माहिती नाही कारण आपल्या भुजबळ साहेब आपल्या निवेदनामध्ये ते नव्हतं की तुम्ही कुठच्या साठेबाजावर कुठली कारवाई केलेली मला त्याच्यामध्ये ऐकायला आलं नाही. आणि म्हणून साठेबाज अशा सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा उचलतात ही वस्तुस्थिती आहे.
तिथे सरकार कोणाची आहेत हा विषय नाहीच. यांना काही पडलेलं नसतं. त्यांना फक्त आणि फक्त पैसे कमवायचे एवढंच त्यांना माहित असतं. आणि ही सगळी वस्तुस्थिती आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून त्या गोष्टीला सरकार म्हणून आम्ही काही पायबद्ध घालणार आहोत की नाही. जर ह्या 16-17 दिवसामध्ये आम्हाला जर असं उत्तर मिळालं असतं, अर्थात त्याचं उत्तर द्यालच तुम्ही सगळे, आणि आपण सगळे सिनियर आहात, माझ्या मनामध्ये ती शंका नाही. पण मला एका गोष्टीचं इथं मुद्दाम आपल्या निदर्शनास आणून द्यावंसं लागेल की ज्या पद्धतीने साठेबाज सोकावलेत, ज्या पद्धतीने आज 200-400 रुपये जास्त दिले की मात्र सिलेंडर मिळतोय, आणि तुम्ही दिलेला जो हे आहे दर, जे वाढून घेतलेले दर, त्या दरामध्ये आम्हाला सिलेंडर मिळत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती ह्या देशामध्ये आणि राज्यामध्ये जी तयार झाली, याला जबाबदार कोण? सरकारने काय काय प्रिकॉशन घेतली? आपल्याला माहिती आहे की आपण 80% आपण आपला देश हा पेट्रोलच्या बाबतीत, ऑइलच्या बाबतीत आणि गॅसच्या बाबतीत आम्ही त्यांच्यावर अवलंबून आहोत. आणि ही परिस्थिती वर्षानुवर्ष अशीच आहे. आपण जे प्रोडक्शन काढतो, ज्याच्यामध्ये बॉम्बे आहे, बाकीच्या सगळ्या ज्या आहेत, किंवा आपल्या ज्या कंपन्या आहेत, तेल कंपन्या आहेत, योगायोगाने आमचे युनियन्स आहेत, त्याच्यामध्ये आम्ही सगळे तिथे चर्चा करत असतो. आपण कितीही जरी हातपाय आपटले तरी सुद्धा आपलं प्रोडक्शन हे 18 ते 20% पुढे जातच नाही. आणि इतकं आपण अवलंबून असताना समोर आपल्या संकट दिसत आहे. माझा प्रश्न देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा राहील आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा राहील, आपण ह्याची काळजी पूर्वीच अँटिसिपेट करून की हे होतंय आणि हे असलं काही थांबत नाही. आपण मागचंही बघितलं ना, दडादड जसं काय ते आपले याच्यातले दिवाळीतले बाण उडतात तसे दडादड दडादड सगळं उडतंय की. आणि मग सरकारने काय याची हे केली, प्रिकॉशन ज्याला म्हणतो आपण, की बाबा याची काळजी करून कशा प्रकारची व्यवस्था याच्या बाबतीमध्ये केली. तर त्याचं उत्तर आज तरी 16 दिवस झाले ते युद्ध चालू आहे, 0 असं त्याचं उत्तर येईल. आणि ह्या 16 दिवसात झालं काय? गेली अनेक वर्ष जे गॅसचे दर आम्ही स्थिर ठेवले असं सांगून क्रेडिट घेत होतात, आज साठेबाजांना तर आम्ही दोष देतोच आहोत किंवा त्यांच्यावर टीका करतच आहोत. शासनाने पण पैसे वाढून काय केलं? मग ही या शासनाने ही का लूट तयार केलेली आहे? कशा पद्धतीने तुम्ही सर्वसामान्याला आणि आमच्या लाडक्या बहिणीला आणि तत्सम यांना तुम्ही का लुटत आहात, हा माझा प्रश्न आहे. आणि वाईट काळामध्ये म्हणजे एखाद्या ह्याच्यामध्ये एक म्हण आहे, देर इज ऑलवेज अ अपॉर्च्युनिटी इन द कॅलॅमिटी. ही म्हण तुम्हाला लागू होते. एखादी कॅलॅमिटी असल्याच्या नंतर त्याची अपॉर्च्युनिटी कशी घ्यायची हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. 100 रुपये याचे वाढतात, गॅसचे वाढतात, पेट्रोलमध्ये 80-90 रुपये वाढतात, जे गेली इतकी वर्ष सातत्याने, खरं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या किमती संपूर्णपणे खाली गेले असताना आमच्या देशातला पेट्रोल डिझेल हे एकही रुपयाने कधीही कमी झालं नाही, उलट ते वाढत वाढत गेलं. आणि म्हणून या बाबतीमध्ये आम्ही विरोधक म्हणून म्हणत नाही, एक या देशाचा नागरिक, ह्या राज्याचा नागरिक म्हणून, कारण आपण राज्याचं हे अधिवेशन आहे, 12.5 कोटी जनतेला काय सांगणार आहोत आम्ही, मला सांगा. आणि मग आपण सक्षम नाही आहोत का हे आपण कबूल करताय का? एकीकडे तुम्ही सांगताय की आमचं गतिमान सरकार आहे. 16 दिवस झाले ना, 16 दिवसाच्या अगोदरच तुम्हाला हे कळायला पाहिजे होतं. आखाती युद्ध कधीही 2 दिवसात बंद झालं, 4 दिवसात बंद झालं, आणि किती महिने चालेल याची आपल्याला आज गॅरंटी नाही. आणि मग माझा प्रश्न आजच्या 16 दिवसापर्यंतचा आहे, येणाऱ्या त्या दिवसामध्ये काय करणार आहात? सकाळी त्यांनी आपलं निवेदन वाचताना त्यांनी सांगितलं की जे अत्यावश्यक सेवा आहे त्यांच्याकडे 100% आम्ही त्यांना हे केलेलं आहे, हे कबूल आहे, ते वाढीव दरानेच होणार आहे, ते काय ओरिजिनल दराने होणार नाही. काही ठिकाणी आपण असं सांगितलेलं आहे की आम्ही 70%, 75% अशा पद्धतीने आपण हे म्हणालेले आहात. एखादी गोष्टचं हे करत असताना आपल्याला पूर्णतः नियोजन करत असताना काही निर्णय घ्यायला लागतात. मी त्यावर असा उगाच काहीतरी टीका करायची म्हणून मी करणार नाही, परंतु नियोजन करत असताना आपण 16 दिवसाचं नियोजन काय केलं होतं आणि येणाऱ्या भविष्याच्या काळाचं नियोजन काय? फक्त पैसे वाढवणं हे तुमचं नियोजन आहे? जे वापरातला गॅस हा 75%च आम्ही वापरावा, उद्या आणखी पुढच्या
25 तारखेपर्यंत आपलं अधिवेशन आहे. शेवटच्या दिवशी तुम्ही असंही सांगू शकाल नाही 50%च तुम्ही वापरा. कसं चालेल हे मला सांगा. मुंबई सारखं शहर आपल्याकडे नागरीकरण आणि शहरीकरण हे 52 ते 53% झालेलं आहे. आपल्याकडचे अनेक असे हे आहेत नागरिक आहेत की ते त्यांचं पूर्णतः जेवण हे याच्यामध्ये हॉटेलमध्ये होतं. हॉटेल नागपूरची हॉटेल जवळजवळ 25 ते 30% नागपूरची हॉटेल बंद झालेत. मुंबई सारख्या ठिकाणी ज्याला आपण खाऊ गल्ली म्हणतो जे ते आपण नेहमी अभिमानाने सांगतो कधीही बंद होत नाही. सभापती महोदया आता ते बंद झालेलं आहे. म्हणजे जो एक रात्रीपर्यंत सकाळीपर्यंत कुणालाही आपण नेहमी अभिमानाने सांगतो मुंबईत आलेला माणूस हा कधीही अर्धपोटी राहणार नाही. त्याला सगळ्या व्यवस्था मिळतील. त्यांच्याकडे गॅसच नाही, त्यांच्याकडे पर्यायच नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यापासून आपल्याला दूर जाता येईल का? सरकार म्हणून तुम्हाला दूर जाता येईल का? तर त्याचं उत्तर नाही म्हणून असेल. आणि म्हणून सरकारला माझा प्रश्न तोच आहे. आपण या संधीचा गैरफायदा घेऊन जी दरवाढ तुम्ही केलेली आहे 100 रुपयाच्या पेक्षा जास्त तुम्ही आमच्या याच्यामध्ये गॅसचे वाढवलेले आहेत, तुम्ही पेट्रोलचे दर वाढवलेले आहेत. अजूनही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकेकाळी $150 हा कच्च्या तेलाचा भाव होता. आजही तिथपर्यंत पोहोचू नये आमची तशी अजिबात इच्छा नाही की त्या काळात काय झालं या काळात झालं मी अजिबात सांगत नाही. कारण गेले 2014 नंतर आजपर्यंत गेल्या 12 वर्षामध्ये कधी 100 पर्यंत सुद्धा आपल्या कच्च्या तेलाचा हे भाव कधी पोचले नव्हते. हे आकडेवारी आहे, ही आंतरराष्ट्रीय आकडेवारी आहे, माझ्या घरातली नाही. तरी सुद्धा आम्ही काही अपेक्षा केली नाही. आमची अपेक्षा अशी होती की आमच्या याच्यामध्ये आमचा एखादा सिलेंडर वाढेल का जे आपण प्रत्येक वेळेला करतो 2 सिलेंडर फ्री 3 सिलेंडर फ्री वगैरे ते तर झालं नाहीच. उलट पक्षी आमच्या असलेल्या सिलेंडरच्या दरामध्ये आम्हाला पैसे वाढून तुम्ही मागताय. म्हणजे वाईट काळामध्ये एकीकडनं तो आम्हाला तो त्रास आहे, तो तर त्रास आहे. परंतु त्याबरोबर ह्या सगळ्या ज्या गोष्टी सरकार म्हणून तुम्ही करत आहात. मी जर असं म्हटलं गतिमान लुटेर सरकार त्याच्यामध्ये तुम्हाला थोडस लागेल ते मनाला. पण तुम्हीच सांगितलं तुमच्या ह्याच्यामध्ये किती पैसे वाढले ते. दुपारी जेव्हा आपण निवेदन केलं त्यावेळेला निवेदनातच तुम्ही सांगितलं की आम्ही गॅसमध्ये एवढे रुपये वाढवलेले आहेत, पेट्रोलमध्ये एवढे रुपये वाढवलेले आहेत. म्हणजे आपल्याला मॅन्डेट हा शब्द फार परवलीचा झालेला आहे. मॅन्डेट आम्हाला लुटण्यासाठी दिला का? या महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला लुटण्यासाठी हा मॅन्डेट आहे का? या महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणींना लुटण्यासाठी हा मॅन्डेट आहे का? असा माझा प्रश्न राहणार आहे. आणि म्हणून आपल्याला या बाबतीमध्ये एक अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो ती अशी की आपण या भविष्याचा वेध घेऊन या युद्धजन्य जी परिस्थिती आहे, युद्ध जे पेटलेलं आहे, आखाती युद्ध जे पेटलेलं आहे त्याचा पूर्णतः अभ्यास करून येणाऱ्या काही जेवढं कालावधीत ते राहील तिथपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला देशाच्या जनतेला अशा पद्धतीने याच्यामध्ये गॅस भाव वाढ पेट्रोल भाव वाढ होऊ नये यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात आणि काय पावलं उचलणार आहात हे आपल्या उत्तरामध्ये मला या ठिकाणी पाहिजे आहे. मला या ठिकाणी आणखीन एक गोष्ट सांगायची की ज्याच्यामध्ये आमच्या सगळ्या सभागृहातले सगळेच आमचे जे सहकारी आहेत शेतकऱ्यांचा माल अनेक याच्या ज्या पूर्ण कंटेनर भरलेले आहेत. आपण एक लक्षवेधी लागली होती, आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आणि त्यावेळेचं उत्तर पण लक्षात असेल तर बघा की त्याची आम्ही पूर्णतः काळजी घेऊ. आशिष जयस्वाल आपलं वाक्य सांगितलं मी. आता मला सांगा नाही होतंय ना तुम्ही भाषण फार छान आणि मराठी इतकी सुंदर झाली आता काय मजेच आहे खरं. याने सांगतोय चांगल्या अर्थाने सांगतोय. खूप छान तुमचं उत्तर होतं. खाली मुख्यमंत्र्यांनी दिलं वरती आपण दिलं. पण माझं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्या जी परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांचा माल तिथे अडकून पडलेला आहे. काय त्याचं करणार? त्यांना काय तुम्ही हे देणार आहात? एकीकडे अवकाळी पावसाने तो पूर्णतः धुळीला मिळालाय.
कधीही पाऊस पडतो, कधीही ऊन पडतं, कधी. आणि नेमकं मला हे कळत नाही की आपल्याला शाप आहे की काय महाराष्ट्राला. गेल्या अनेक वर्षामध्ये एक गोष्ट पाहण्यात आली, ज्या वेळेला शेतकरी त्या राबतो, आपलं पीक निर्माण करतो, तोपर्यंत काही नाही. पीक निर्माण झाल्याच्या नंतर, उभं पीक झाल्याच्या नंतर अवकाळी पाऊस पडतोय. म्हणजे हा शाप वरच्याचा सुद्धा कशा करतात आहे. मी ते तुमचं आमचं मी करणार नाही, परंतु हे वारंवार घडलंय. हे एक वेळ घडलेलं नाही, हे वारंवार घडलेलं आहे. आणि त्याच्यातून सावरून बाहेरच्या देशामध्ये जे एक्सपोर्ट करणारे आमचे शेतकरी आहेत, त्यांचे कंटेनर तिथे पडलेत. त्यांना तुम्ही काय रिलीफ देणार आहात? त्यांच्यासाठी काय तुम्ही व्यवस्था तयार करणार आहात? हा माझा प्रश्न तुमच्यासाठी राहील आणि आपल्या उत्तरामध्ये त्याची सुद्धा आपण त्याचं उत्तर मिळेल असं मी अपेक्षा करतो. शेतकऱ्यांचं आम्ही कर्जमाफी केली, शेतकऱ्यांचं आम्ही हे केलं. सातबारा कोरा काय झालेलं काही दिसत नाही. म्हणजे भाषणं तुम्ही बरीच ऐकली आणि जुमलेबाजी तर होतच राहते. आणि ह्या गेल्या 12 वर्षामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये एक गोष्ट आम्हाला सातत्याने पाहायला मिळते. बोलते रहो, करना थोडी आहे. बोलते रहो, करना थोडी आहे. असं जर नसेल तर मग आम्हाला काहीतरी केलेलं दिसलं पाहिजे. आपल्या या चर्चेच्या माध्यमातून विरोधी पक्षाचा हा 260चा प्रस्ताव जो आहे तो यासाठीच आहे. चिंता आहे आम्हाला, आम्ही किती संख्येने असो, परंतु या देशाच्या, या राज्याच्या बळीराजाची चिंता आहे आम्हाला. त्याचे काय उरलं सुरलं त्याचं आहे, त्याच्यावर त्याचं आयुष्य वर्षभर चालणार आहे. असं नाही ना की इथे एक वेळ ठीक आहे, परंतु त्याचं आयुष्य वर्षभर चालणार आहे. ते कसं चालणार? आज त्याचे कंटेनर जर त्या पेरिशिबल आयटम असल्यामुळे तो सडणार आहे, आणि मग त्याला तुम्ही काय दिलासा देणार आहात ते आम्हाला सांगा. आम्ही ते वेगवान कर्जमाफी केली हे नका सांगू, हे नका सांगू. त्याचा एक वेगळी चर्चा होऊ शकेल. मी इथे बोलत असताना आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगितली की काही जी रेस्टॉरंट्स आहेत. 15 मिनिट झाले फक्त सांगते. एक 5 मिनिट काय हरकत नाही. एक 5 मिनिट 10 मिनिटं बोला. मी सांगितलं 15 मिनिट झाले. आपला गॅस संपायचा असलं बोला बाई बोला. कामगारावर येतो कारण ते महत्वाचं राहणार आहे. नाही, याच्यावरच येतोय आता. हॉटेल चालू नाही आहेत. जसा अशा अनेक नागरिक आहेत की त्यांना संध्याकाळचं जेवण, त्यांचं जेवण हॉटेलमध्ये होतं किंवा रस्त्यावर ज्या गाड्या आहेत. आज मी येताना मुद्दाम मी खाली पत्रकारांकडे बोलत होतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वडापाव हे आपल्याला फार अतिशय आवडतं आणि खरोखरच ते जगभरामध्ये त्याचं नाव आहे. 10 रुपयाला मिळणारा वडापाव सभापती महोदया 15 रुपये झालाय. 15 रुपये झालाय. सर्वसामान्य काही लोकांचं हे जेवण आहे, त्याच्यावर त्यांचं जेवण म्हणजे आपण नशिबवान आहोत की आपण बऱ्यापैकी आपल्याला जेवण मिळतं, परंतु सर्वसामान्याचा आज 16 दिवस झाल्यावर आज तो 15 रुपयाला आहे. मला माहित नाही की अजून हे युद्ध अशा पद्धतीने पुढे झाल्यावर त्याचं काय होईल. आणि ज्या वडापावच्या गाड्या लागत होत्या त्यातल्या अर्ध्या अधिक वडापावच्या गाड्या बंद झाल्यात कारण त्यांना गॅस मिळत नाहीये. त्यामुळे हा प्रश्न तिथपापुरता मर्यादित नाही, हा खाण्यापिण्यापुरता मर्यादित नाही. त्याच्याशी निगडीत असलेला जो कामगार आहे त्याचं पोट त्याच्यावर चालतंय, त्याचं कुटुंब त्याच्यावर चालतंय. एखाद्या हॉटेलमध्ये सर्वसामान्यपणे आपण बघतो 5-50 तिथे कामगार असतात. मी मोठ्या हॉटेलचं बोलतच नाही, मी ह्या रेस्टॉरंटचं बोलतोय. मोठी जी हॉटेल आहेत, मग ते 3 स्टार असतील, 4 स्टार असतील, 5 स्टार असतील, 7 स्टार, तिथे हजारो कामगार असतात. आम्ही सगळे त्याच्यामध्ये युनियन मध्ये आहोत, आम्हाला माहिती आहे. आज त्यांच्यावर बेकारीची तलवार अशी लटकते आहे कारण त्यांनीच सांगितलेलं आहे आमच्याकडे 48 तासाचा साठा आहे, आम्ही हॉटेल बंद करू. काही हॉटेल बंद झाली, मुंबईमध्ये बंद झाली, नागपूरमध्ये बंद झाली, पुण्यामध्ये बंद झाली. आपल्या शहरी भागातली अशी अनेक रेस्टॉरंट आहेत ती बंद झाली, सगळी बंद झाली असा मी दावा करत नाही. परंतु आपण काय त्याची वाट बघणार आहोत? ते संपूर्ण बंद झाल्याच्या नंतर जागृत होणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण उपाययोजना करणार आहोत. आणि म्हणून माझा तुमच्या हेतूवरच, सरकारच्या हेतूवर संशय आहे. जे घडलं, जे युद्धाला सुरुवात झाली, आज 16 दिवस झाले, तरी सुद्धा जर ही परिस्थिती आहे तर भविष्यामध्ये काय होऊ शकेल याचा मला या ठिकाणी भय वाटतं, याचा मला या ठिकाणी चिंता वाटते. सभापती महोदया, एक ज्याची नेहमीच चर्चा होणं गरजेचं आहे कारण आपल्या राज्याने 4 कोड जे कामगारांचे जे कायदे आहेत ते स्वीकारलेले आहेत.
मी सुरुवातीलाच एक हे म्हणतो, एक स्टेटमेंट करतोय आणि जे मी वारंवार केले, मी मीडिया जवळ सुद्धा केलंय. त्या 4 कोडमध्ये सगळंच वाईट आहे असं मी कधीही म्हणालो नाही, केव्हाही म्हणालो नाही. फार जबाबदारी आम्ही सगळे, मी 38 वर्ष मी माझ्या आयुष्याची दिलेली आहे त्या कामगार क्षेत्राला. भाऊने या ठिकाणी दिले, आमच्या शिंदे शशिकांत शिंदेनी दिले, आमच्या सगळ्या लोकांनी, म्हणजे आम्ही आमचं आयुष्य दिलेलं आहे त्या याच्यासाठी, त्या चळवळीसाठी. परंतु आज तुम्ही जेव्हा असं म्हणताय की केंद्राने त्याची हे केली, मी नेहमीच ते म्हणतो की 2 गोष्टी दुर्दैवाने ह्या देशाच्या इतिहासामध्ये घडल्या. एक दिवस रात्री 12 वाजता आमच्या देशाचे पंतप्रधान उभे राहिले, आमच्या देशाचे तत्सम मंत्री उभे राहिले आणि त्यांनी 3 शेतकऱ्यांचे काळे कायदे डिक्लेअर केले. आणि त्या आविर्भावामध्ये जसं काय पूर्ण भारतच आम्ही जिंकलाय, विश्व जिंकलंय, ह्या आविर्भावामध्ये त्याची घोषणा केली. त्याच दिवशी त्याच्यानंतर तात्काळ हे कायदे जाहीर केले, काळे कायदे शेतकऱ्यांचे जाहीर केल्यानंतर तात्काळ दुसऱ्या 10 सेकंदामध्ये 4 कोड जाहीर झाले, जे कामगारांच्या संदर्भामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये पण स्वतःची पाठ थुपटून घेतली. आम्ही दुर्दैवी आहोत भाऊ, आपल्याला सगळ्यांना हे मान्यच करावं लागेल. ज्या पद्धतीने ह्या देशाचा शेतकरी लढला, ज्या पद्धतीने ह्या देशाचा आमचा अन्नदाता लढला, आपण नाही लढू शकलो. जवळजवळ 370 दिवस त्या देशाचा शेतकरी पंतप्रधानांच्या घराच्या बाहेर ढेरा डालून बसला. जवळजवळ 600 पेक्षा जास्त हुतात्मे ह्या 371 दिवसामध्ये झाले. हल्ला नाही माझा शेतकरी, या देशाचा अन्नदाता हल्ला नाही. आणि शेवटी देशाच्या पंतप्रधानांना लोटांगण घालावं लागलं आणि ते कायदे रद्द करण्याची घोषणा करावी लागली. आपण सगळे कामगार क्षेत्रामध्ये वावरतो, दुर्दैवाने तेवढ्या प्रकारची आंदोलन आम्ही उभी करू शकलो नाही. मला महाराष्ट्र माफ करेल, मला आपण सगळे माफ कराल, कारण आपण ज्या पद्धतीने माझ्या देशाचा कष्टकरी आणखी माझा शेतकरी उभा राहिला, आपण नाही राहू शकलो. आजही आपल्याला त्याच्या बाबतीमध्ये भविष्यामध्ये आंदोलनं करता येतील. आंदोलनं झाली, या 12 तारखेला आपल्याला माहिती आहे देशव्यापी सगळ्यांनी तो संप पुकारला होता, तो यशस्वी सुद्धा झाला त्यांचा, कामगारांचा. परंतु ज्या पद्धतीने आम्ही चुकीचं काय ते दाखवतो, या तर त्या सुधरून घ्या. आणि आम्ही असं म्हटलंच नाही हे संपूर्णतः वाईट आहे म्हणून, मी असं म्हणालो त्याच्यातला बराच भाग असा आहे की तो वाईट आहे. आता 2 महत्वाचे विषय राहणार आहेत. एक, असे जेव्हा कायदे येतात, जेव्हा केंद्राचे कायदे, तेव्हा केंद्राचे रूल बनतात, राज्याचे रूल बनतात आणि त्याच्यानंतर त्या कायद्याची खरं इम्प्लिमेंटेशन होतं. आता गंमत बघा सभापती महोदया, अजून केंद्राचे पूर्णतः रूल झालेले नाहीत, राज्याचे या संदर्भामध्ये रूल अजिबात झालेले नाहीत. कायद्याची अंमलबजावणी झाली नोव्हेंबरमध्ये, आम्ही कायद्याची अंमलबजावणी केली अशी अगदी ह्याच्या थाटामध्ये ते आम्ही उत्तर ऐकताना ऐकलं आणि आम्हाला मोठं आश्चर्य वाटलं की रूल बनवत असताना त्या तिथल्या संबंधित घटकाला तुम्ही बरोबर ठेवणार नाही किंवा त्याचं ऐकणार नाही. मग त्या एसी मध्ये बसून ते IAS वगैरे आहेत आणि आहेत त्यांच्याकडनंच घ्या की, त्यांना जरा एकदा बैलासारखं जोडाना, जरा त्या ह्याच्यामध्ये शेतामध्ये त्यांना जरा करू द्या ना, ते जसे आमचा कष्टकरी जो काम करतो त्यांना करू द्या ना. रूल तुम्ही बनवणार आणि आम्ही ते अंगावर घेणार, नाही चालणार. राज्याचे रूल बनत असताना राज्यातल्या कामगार क्षेत्रातले मला नका बोलू, परंतु कामगार क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना बोलवा. कुठेतरी कानाजवळ येऊन सांगणार सर असा आहे, आणि तो जर रूल बनत असेल तर या महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट आपण विसरू नका, संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा विसरू नका. संयुक्त महाराष्ट्रामध्ये जे 105 हुतात्मे झाले त्याच्यामध्ये 70% हे माथाडी कामगार आणि कामगारच होते. याची जाण, याचं भान आपण ठेवा, एवढी माझी विनंती राहणार आहे. कारण अशा पद्धतीने जर आपल्याला वाटत आमचं काय कोण बिघडतंय, तुमची संख्या किती, तुमच्या संख्येनुसार नाही हो, असं नाही होणार. या महाराष्ट्रात असं होऊ नये. पण दुर्दैवाने हे रूल बनवत असताना आपण जर योग्य बाजू ऐकून घेतली नाही, आपण जर योग्यरित्या ते रूल बनवले नाहीत, कारण त्याच्यानंतर जो कायद्यात रूपांतर होऊन इम्प्लिमेंट होणार आहे त्यावेळेला मोठं वाटोळं झालेलं असेल.
हा माझा वैयक्तिक प्रश्न नव्हे, हा राज्याचा प्रश्न राहणार आहे. आणि म्हणून कष्टकऱ्याच्या ह्या याच्या बाबतीमध्ये आमचा नेहमीच याच्या बाबतीमध्ये मी परवा भाऊ जात असताना, पुण्याला जात असताना त्यांनी पाहिलं, शिंदे साहेब आम्ही सांगतो की आमच्या युनियनने इथे उद्धवजी आम्ही काय केलं, 2 दिवसाचं शिबिर ठेवलं आणि त्या शिबिरामध्ये आमची कुणाची भाषणं नव्हती, मी फक्त स्वागत केलं सगळ्यांचं आणि जवळजवळ 8 सेशन्स हे फक्त 4 कोड 4 कायदे याच्यावरच झालं. आणि त्याच्यामध्ये माझ्या ओळखीचं किंवा याच्या ओळखीचं असं न करता, हो तुमच्याकडे पण बघतो, तुम्ही म्हणालात की मला ऐकायचंय म्हणून म्हटलं नाही, त्यांच्याकडे तर त्या परमिशन त्याने एकदा टंग केलं की आम्हाला ढाण कडून खाली बसावंच लागणार आहे, याची मला कल्पना आहे आणि याच्यापूर्वी असं झालेलं आहे, त्यामुळे मला त्याची अजिबात चिंता नाही. पण एवढं मात्र नक्की की मला खाली बसून हा आवाज दडपला जाणार नाही. हा महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्याचा आवाज असेल, हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा आवाज असेल आणि त्याला जर एक वेळ भाई जगतापाला दडपा, काय हरकत नाही, विरोधकांना दडपा, त्यांना सांगा की बसा. हा नाही, आजूबाजूला पण सगळंच आहे ना. नाही तू बघा, अरे बापरे. आणि म्हणून सभापती महोदया, अतिशय महत्वाचा हे राहणार आहे की ह्या कायद्यांच्या बाबतीमध्ये आम्ही विरोधाला विरोध करायचा तर आम्ही असं म्हटलं असतं सगळंच खराब आहे. नाही, त्यात काही चांगल्या गोष्टी आहेत. या देशामध्ये इतकी वर्ष झाली ऑर्गनाइज सेक्टर एकेकाळी 13% होता, तो आज 7% राहिलेला आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो की आपल्या देशातला 93% हा कष्टकरी जो आहे, कामगार, हा अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये आहे आणि याच्यामध्ये त्याला कुठेतरी प्रोटेक्शन मिळालेलं आहे. हे मला मुद्दाम सांगावं वाटेल. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आहेतच, परंतु हे रूल बनवत असताना आपण एक मोठी फ्रेम जी केलेली आहे, ती जर त्या फ्रेम मध्ये जर कामगारची संज्ञा म्हणजे कामगाराची व्याख्या जर तुम्ही बदलली तर मग मात्र सगळं वाटोळ होईल. कारण ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला हे पाहावं लागणार आहे. आणि म्हणून आपण, मी फार आणखीन लांबड नाही लावत, पण ते महत्वाचं आहे. एफटी फिक्स टर्म. आता बघा सभापती महोदया कसं केलेलं आहे, एफटी मध्ये अशी मुभा दिलेली आहे, या कायद्यामध्ये ते आहे की तुम्ही फिक्स टर्म कामगार ठेवू शकता. त्याला कसलीही हे नाही दाखवलेली, त्या राज्याचा मिनिमम वेज द्यायचा आणि त्याला हे करायचं, त्याला तुम्ही एफटी ठेवा. आता मला एक सांगा, एखादा कामगार जो आयुष्यभर काम करतो त्याला स्किल्ड होण्यासाठी 15-20 वर्ष लागतात, मोठ्या मोठ्या जबाबदार ह्याच्यावर तो काम करत असतो, म्हणून आम्ही करार करत असतो त्याच्यासाठी. आता तुम्ही ती एक वाट मोकळी करून ठेवली ना, ती वाट अशी मोकळी करून ठेवली की तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष आणि त्याला टाटा बाय बाय करा. जो कायदा लागू होणार आहे याचा, जो आता मी म्हणालो की सोशल याचा वेलफेअरचा जो कायदा लागू होणार आहे, त्याला त्याच्यामध्ये पीएफ मिळणार आहे, त्याला त्याची ग्रॅज्युटी मिळणार आहे पहिल्या दिवसापासून. आता विसंगती बघा, ऐका जरा सेलार साहेब, हे ऐका जरा, विसंगती बघा. ज्याने जो परमनंट कामगार आहे त्याला त्याची ही जी हे आहे, ह्याचे फायदे मग पीएफचे असतील मग बाकीचे असतील, त्याला 5 वर्ष थांबावं लागतं आणि यांना पहिल्या दिवसापासून मिळतं. आता मग मला एक सांगा, ते मिळालंच पाहिजे, कारण अनऑर्गनाइज सेक्टरचे हे सगळे हे आहेत आणि त्यांना तो न मिळावा यासाठी मी म्हणत नाही, तो मिळावा. तशाच पद्धतीने इथे सुद्धा तुम्हाला तो विचार करावा लागेल, कारण त्या कामगाराला 5 वर्ष झाल्याशिवाय त्याला नाही. आज शेवटचं 1 मिनिट, शेवटचं 1 मिनिट नाही, शेवटचं 1 असू द्या. नाही, मी समजू शकतो, कारण सगळ्यांना बोलायचंय. पण आपण एक लक्षात ठेवा, म्हणजे हे मला अगदी मनापासून सांगावंसं वाटतंय, फक्त तुम्ही समोर सरकार आहे म्हणून मी त्याच्यावर टीका करत नाहीये. मी चांगलं स्वीकारलं, पण तो चांगलं अधिक चांगलं कसं करता येईल, जे अयोग्य आहे ते योग्य कसं करता येईल, हे जेव्हा महाराष्ट्राचे रूल बनणार आहेत, देशाचे रूल पूर्ण झालेले नाही तर महाराष्ट्राचे रूल बनणार आहेत, त्यावेळेला आमच्या सगळ्यांना तुम्ही कधीतरी बोलवा आणि त्याच्यावर चर्चा करा आणि आमच्या निदान आम्ही काय म्हणतो हे तर लिहून घ्या. जे करायचं ते मनमानी करायचं ते कराच, केलंच तुम्ही. याचा जो आहे कायदा आपल्या राज्यातला आणि मग तो देशाने घेतला, अर्थात सगळीकडे नाही आहे तो, तरी सुद्धा माथाडींचा कायदा त्याचे दात काढून टाकलेलेच आहेत ना. आपण एवढं बोंबा करून काय केलं? आणि म्हणून माझी विनंती राहील सरकारला
की काही प्रश्न मी जे निर्माण केलेले आहेत, मग ते गॅसच्या बाबतीमध्ये असतील, पेट्रोलच्या बाबतीमध्ये असतील, याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या जो माल जो आज तिथे याच्यामध्ये कंटेनर मध्ये सोडतोय त्याच्या बाबतीमध्ये असेल, कामगारांच्या कायद्याच्या बाबतीमध्ये जे असतील 4 संज्ञा ज्या आपण स्वीकारल्यात त्याच्या रूलच्या बाबतीमध्ये असतील, या सगळ्याच्या बाबतीमध्ये मला अपेक्षा आहे की आपल्या उत्तरामध्ये याचं समर्पक असं उत्तर आपण द्याल अशी अपेक्षा करतो. आणि आपण मला संधी दिल्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदाभाऊ खोत. धन्यवाद सभापती महोदया. 260च्या प्रस्तावावरती या ठिकाणी मी बोलण्यासाठी उभा आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे आणि त्याचा परिणाम सर्व क्षेत्रावरती दिसून येत आहे. या ठिकाणी